नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मस्त ना? तर आज आपण बनवतोय सुक्या बोंबीलचा मसाला. तर काय आहे ना, आता पावसाळा चालू झाला आहे, त्यामुळे फ्रेश मच्छी मिळणं मुश्किल आहे. त्यामुळे असं आपल्याकडे जर सुकी मच्छी असेल तर आपण हे इझिली बनवू शकतो. आता आपण इथे गरम पाणी केलं आहे, त्याच्यामध्ये सुके बोंबील कट करून भिजत ठेवलेले आहे आणि एका कढईमध्ये तेल घ्यायचं, ते गरम करायचं. त्याच्यामध्ये आपण लसूण ठेचून टाकायचं, ते लालसर होईपर्यंत त्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं. तर बघा, इथे लसूण आपलं लालसर झालं आहे. त्याच्यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे, ते परतून घ्यायचं. त्याला छान बारीक असं पेस्ट होईपर्यंत तळून घ्यायचं कढईमध्ये. तर आपण आता याच्यामध्ये मसाले मिक्स करतोय. लाल मिरची पावडर आहे, धने पावडर आहे, त्यात हळद आहे, गरम मसाला आहे आणि मसाले हे करपू नये म्हणून त्याच्यामध्ये आपण पाणी ओतलेलं आहे. तर हे छानपैकी असं फ्राय करून घ्यायचं मसाले. आणि आपण जे गरम पाण्यामध्ये बोंबील ठेवले होते ते आपण याच्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आणि याच्यामध्ये मिक्स करायचे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जसं ग्रेव्ही हवी असेल तर त्याप्रमाणे आपण त्याच्यात पाणी ओतायचं. आता इथे मी सुके बोंबील बनवत आहे, त्यामुळे थोडंसं कमी पाणी घातलं आहे शिजवण्यापुरती. ते काय 5 ते 10 मिनिटांमध्ये शिजून निघतं. त्याच्यामध्ये आपण कोकम घालणार आहोत. झाकण लावून ठेवू वाफेवर. त्याच्यामध्ये कोकम आणि आपण मीठ चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. कसं आहे, सुक्या मच्छीमध्ये कोकम हवंच, कोकमाचं आगळं, काही चिंचसुद्धा घालतात. अशा प्रकारे आपलं तयार झालेला आहे सुक्या बोंबीलचा मसाला. तर मंडळी, आपलं चॅनल नवीन आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. नक्की बनवून बघा, खूप छान लागतं. हे आपण भाकरीसोबत किंवा फक्त प्लेन राईससोबत सुद्धा खाऊ शकतो. परत भेटूया नवीन रेसिपीसोबत. बाय.